नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दिंडी मंदिराबाहेर थांबलेली असते आणि विठुरायाच्या भक्तीत सर्वच मग्न झालेले असतात. आता आदू आणि इंदूसुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात. तर इकडे शकुंतलाच्या कानावर टाळ मृदुंगाचा आवाज पडायला लागतो. तेव्हा शकुंतला कशीबशी उठून बसते आणि विठुरायाला हात जोडते आणि म्हणते की विठुराया पाठी राखा. तर दुसरीकडे मोठ्याबाई आणि प्रेमनाथ हे सगळं खिडकीतून बघत असतात की कसं इंदू आणि आदू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले आहेत. आता प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, विंजे सरकारांना जे दिसते ते तुम्हाला दिसत नाही आहे का? अहो, मेव्हणे साहेबांचं लग्न झाल्यापासून सगळा माहोल बदलला आहे. यावर मोठ्याबाई रागात म्हणतात की कदाचित हे आमचं गतजन्मीचं पाप असेल. माझ्या सोन्यासारखा पोरगा त्या नालायक कार्टीच्या नादी लागला. तर आता यानंतर आपण पाहतो की आदू इम्रानसोबत फोनवरती बोलत असतो आणि तो इम्रानला सांगतो की इम्या, आम्ही 4 दिवस मी दुकानात नाही आहे, तर तू सांभाळून घेशील ना? मी वारीला चाललो आहे हां, तर अर्जंट असल्यावरच कॉल करा, तिकडे रेंज नसते. असं म्हणून आदू फोन ठेवून देतो. तितक्यात आता तिथे इंदू येते. आता आदू त्याची बॅग भरत असतो आणि आदूला असं बॅग भरताना पाहून इंदू आदूला विचारते, कपडे का भरतोय तू बॅगेत? कुठे चाललो आहे आपण? यावर आदू इंदूला म्हणतो की आपण नाही, फक्त मी चाललो आहे हां. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की काय, एवढी कामं सोडून कुठे चाललं आहे? तेव्हा आदू सांगतो की वारीला चाललो आहे. म्हटलं की विठू पंढरपूरकरच्या गावाला जाऊन येऊ. हे ऐकून इंदू खूपच खुश होते आणि आदूला म्हणते की काय सांगतोस? तेव्हा आदू म्हणतो की हो अगं, खरंच सांगतोय. यावर इंदू म्हणते की म्हणजे वारकऱ्यांची सेवा करता करता तुला? तेव्हा आदू म्हणतो की वाटलं विठुरायाच्या कळसाचं दर्शन घ्यावं. आता इंदूला आदूसोबतचे वारकऱ्यांची सेवा करत असतानाच्या सगळ्या आठवणी आठवायला लागतात आणि त्या आठवणीत इंदू खूपच खुश होऊन जाते आणि हरवून जाते आणि खूप प्रेमाने आदूकडे बघायला लागते. आणि आदू आता कपाटातून काहीतरी घेत असतो तेव्हाच इंदू आदूजवळ येते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते की आय एम प्राऊड ऑफ यू आदू. तेव्हा आदूसुद्धा इंदूला म्हणतो की सेम टू यू आणि तिच्याकडे बघायला लागतो. तर इंदूच्या डोळ्यात असं पाणी आलेलं बघून आदू इंदूला विचारतो की तुझ्या डोळ्यात पाणी? तेव्हा इंदू आदूला म्हणते की आनंद झाला आहे रे, खूप आनंद झाला आहे, इतका की खरंच गगनातच मावत नाही आहे, म्हणूनच डोळ्यातून पाणी बाहेर येते. आता आदू, तू वारकऱ्यांची सेवा करत होतास ना काल, तेव्हा मला व्यंकू महाराजांची आठवण आली रे, थांब. असं म्हणून ती आदूच्या खांद्यावर उपरणं ठेवते. आता आदू इंदूला म्हणतो की काकांच्या बाजूला आदू उभा राहिला, वाण नाही पण गुण मात्र लागला. तेव्हा इंदू हसायला लागते आणि म्हणते की आदू, खूपच गोड बोलायला लागलास रे आजकाल तू. आता आदू इंदूला म्हणतो की इंदू, विठुरायाकडे ना शकुंतला काकीसाठी साकडं घालणार आहे, तिला लवकर बरं कर म्हणून, तू म्हणतेस ना? असं म्हणून आदू म्हणतो की विठुराया. यावर इंदू म्हणते की पाठी राखा. आता इंदू आदूचा हात हातात घेत त्याला म्हणते की आदू, आपलं लग्न झाल्यापासून दिवसेंदिवस तुझ्याविषयी माझ्या मनात आदर वाढतच चाललाय रे, माझं भाग्य आहे की तू माझा नवरा आहेस. तेव्हा आदू हसायला लागतो आणि इंदूला म्हणतो की काय पण काय बोलतेस, माझंच भाग्य आहे की फंटा गँगची मेन माझी बायको आहे. असं म्हणून आणि म्हणतो की विठुरायाची कृपा आहेस तू. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ त्याच्या खोलीत असतो. तेव्हाच आता तिथूनच मोठ्या बाई जात असतात आणि त्यांचं लक्ष अचानक गोपाळकडे जातं आणि त्या गोपाळकडे बघायला लागतात आणि मनातच काहीतरी विचार करत त्या गोपाळला आवाज देतात की डॉक्टर साहेब येऊ का? तेव्हा आता गोपाळ मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की काकू ये ना, तुझंच तर घर आहे. आता मोठ्या बाई गोपाळजवळ येतात आणि त्याला म्हणतात की काय गोपाळ, बोलायचं नाही का काकूशी? एकाच घरात राहतोय आपण, पण भेटच नाही आपली. तेव्हा गोपाळ मोठ्या बाईंना म्हणतो की मोठ्या बाई, अहो वेळ कुठे असतं तुम्हाला, सतत काम, मंदिर, कमिटी, व्यवस्थापन, मंगल कार्यालयात बिझी असता ना तुम्ही, आणि त्यात आता पोराचं लग्न पण करून दिलंय. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की टोचण्या मारतोयस का काकीला? आता गोपाळ मोठ्या बाईंना म्हणतो की काकू, तू अधोक्षजची शपथ घ्या आणि मला खरं सांग की तू इथं मला तू कसा आहेस हे विचारायला आलीस? आता मोठ्या बाई हसायला लागतात आणि गोपाळला म्हणतात की खूप हुशार आहेस रे, उगाच तुझ्या अंता काकांचा जीव होता का तुझ्यावर? अरे तुझ्यासाठीच तर जीव दिला ना त्यांनी. काय आहे, या घरातल्या सर्वांनी मला नक्की परकच करून टाकले. काही पण करा, मला त्यात वाईटच दिसतात, मी वाईटच दिसते त्यांना.
चल असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. तितक्यात मोठ्या बाईंचं लक्ष तिथे असणाऱ्या टेबलावरील दारूच्या बॉटलकडे जातं. तेव्हा मोठ्या बाई खूप शॉक होऊन गोपाळला विचारायला लागतात की गोपाळ, हे काय आहे? व्यंकट भाऊजींना काय वाटेल? तेव्हा गोपाळ पटकन जाऊन ती दारूची बॉटल हातात घेतो आणि घाबरत मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की काय वाटेल म्हणजे हे माझं नाही आहे, माझ्या एका डॉक्टर कलिगचं आहे, त्याने मला ठेवायला दिले. तेव्हा मोठ्याबाई गोपाळला म्हणतात, असं का? मग तो तुझा डॉक्टर मित्र येऊन गेला का? नाही, या दारूचा ग्लास तसाच आहे ना, पण मला तर काही दिसलं नाही ते. तेव्हा गोपाळ थोडासा अडखळत म्हणतो की काकू अगं ते. तेव्हा मोठ्याबाई गोपाळला म्हणतात की खोटं बोलतोस माझ्याशी? गोपाळ, या दारूपायी तुझ्या अंता काकांचं काय होऊन बसलं माहिती आहे ना तुला? ते तुला जुगाराच्या अड्ड्यावरती घेऊन जायचे, तर तुला ही सवय लागावी म्हणून नाही, तर त्यांना खरंच वाटायचं की कुठेतरी त्यांचं काहीतरी ते मॅस्कॉट का काय ते आहेस म्हणून. तेव्हा गोपाळ मोठ्याबाईंना म्हणतो की काकू अगं. तेव्हा मोठ्याबाई गोपाळला म्हणतात की जाऊ दे, मला माहिती आहे आजकाल तुम्हा पोरांना ना हे रिलॅक्स का काय ते होण्यासाठी लागतं हे, पण व्यंकट भाऊजींना काय वाटेल? लोक काय म्हणतील? दारू आहे इथेच बाहेर जायचं नाही, आणायला पण जायचं नाही. तुला हवी असेल ना, अरे जावई बापूंना सांग, सरळ आणून देतील ते तुला, पण तू जायचं नाही. दिग्रजकरांच्या पोरांनी बाहेर असं दारू प्यायची नाही, गावात चालत नाही बाबा. आणि एवढा मोठा डॉक्टर ही अशी दारू पिलेली चालते? खरं सांगायचं तर आता हे इथं गावात काय करतोयस तू? तुझ्यासारख्या हुशार डॉक्टरांची जागा इथे बाहेर शहरात असावी, मुंबईत. तिथं का नाही जात तू? तेव्हा गोपाळ रागात म्हणतो की काकू जाणार आहे मी मुंबईला, पण त्याआधी इथे काही महत्त्वाची कामं पेंडिंग आहेत, ती करून घ्यायची आहेत. आता तितक्यात गोपाळला कोणाचा तरी फोन येतो आणि गोपाळ फोनवरती बोलायला लागतो आणि तिथूनच थोडासा बाजूला होतो. तेव्हा मोठ्याबाई गोपाळकडे बघायला लागतात आणि मनातच म्हणतात की गोपाळ, कायमचं का नाही राहत रे इथे? तुझ्या अंता काकांनी तुझ्यासाठी जीव दिला, त्याची किंमत तर तुला द्यावीच लागेल काय? असं म्हणून त्या हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की आदू वारीसाठी म्हणून जायला निघालेला असतो आणि जाता जाता अचानक तो थांबतो. तेव्हा इंदू त्याला विचारते की काय झालं? तेव्हा आदू म्हणतो, अगं इंदू, आईला सांगायचंच राहिलं, तिला सकाळपासून फोन ट्राय करतोय पण ती उचलतच नाही आहे. त्या डोंगरवाडीपर्यंत दिंडी आली असेल, पण उगाच मला जायला उशीर होईल. एक काम करशील तू आईला सांगून येशील, मग तिकडे गेल्यावर तिला फोन करून सांगेलच मी. ठीक आहे, येतो. असं म्हणून आदू तिथून जायला लागतो. आता इंदू खूपच इमोशनल होऊन आदूकडे बघायला लागते. तेव्हा आदू इंदूला विचारतो की काय झालं? तेव्हा इंदू आदूचा हात हातात घेत म्हणते की मी तुला आळंदीला नेलं होतं आणि तू मला असं एकटीला सोडून चाललास पंढरपूरला. तेव्हा आदूसुद्धा थोडासा इमोशनल होता आणि इंदूला म्हणतो की तू असं इमोशनल अत्याचार नको करूस, बरं चल तू पण चल माझ्यासोबत. तेव्हा इंदू हसत आदूला म्हणते, अरे नाही, असंच बोलले मी, कशी येऊ शकते मी? काकूजवळ कुणीतरी पाहिजे ना, तू जा दर्शन घेऊन ये. तेव्हा आदू रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून जायला निघतो. आता आदू जाणार तितक्यातच तिथे मोठ्याबाई येतात आणि आदूला आवाज देत म्हणतात की अधोक्षज, काय रे, कुठे निघालास? तेव्हा आता मोठ्याबाईंना बघून आदू खूप खुश होतो आणि म्हणतो की आई, अगं बरं झालंस आली तू. अगं मी सकाळपासून शोधतोय तुला, तू फोन का नाही उचलत आहे तुझा? तेव्हा मोठ्याबाई आदूला आश्चर्याने विचारतात की पण निघालास कुठे? तेव्हा आदू सांगतो की मी वारीला चाललो आहे. आता हे ऐकून मोठ्याबाई थोड्याशा टेन्शनमध्ये येतात आणि विचारतात की वारी? एकदम असं अचानक? आणि हे कधी ठरलं? आणि मला सांगितलंच नाहीस ते. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना म्हणते की अहो मोठ्याबाई, मी सांगणारच होते तुम्हाला. तेव्हा मोठ्याबाई इंदूकडे बघायला लागतात आणि तिला म्हणतात की तू सांगणार होतीस? चांगलं आहे, बायकोला सांगितलं, मला नाही सांगितलं. आता काय, आईला सांगणार? आईने जन्म द्यायचा आणि बाकी सगळे अधिकार बायकोकडे. ठीक आहे, पण ठरलं कधी? एरवी तर जात नाहीस आणि हे असं अचानक कसं? तेव्हा आदू म्हणतो की आई, मी विठुरायाकडे शकुंतला काकूसाठी साकडं घालणार आहे की तिला लवकर बरं होऊ दे म्हणून. आणि तसं पण शकुंतला काकू बरी होण्यासाठी भक्तीची जोड पण गरजेचीच आहे ना. गोपाळदादा डॉक्टर, इंदू कीर्तनकार आहे आणि त्याचबरोबर भक्तीची जोड पूर्ण करणारा मी विठुरायाचा भक्त. हे ऐकून मोठ्याबाई खूपच शॉक होऊन आदूकडे बघत असतात. आता आदू मोठ्याबाईंना म्हणतो की बरं आई, ती डोंगरवाडीला दिंडी आली असेल, उगाच उशीर नको व्हायला, येतो मी, रामकृष्ण हरी. असं म्हणून आदू घाईतच तिथून निघून जातो. मोठ्याबाई मात्र खूपच रागात इंदूकडे बघत असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की शकुंतला एकटीच विचार करत बसलेली असते. आता तेव्हाच तिथे इंदू येते आणि शकुंतलाला म्हणते की काकी, कसला विचार करताय? तेव्हा शकुंतला म्हणते की माझ्याच बाबतीत हे सगळं का गं इंदू? असं काय चुकलं आज? मी कुठे कमी पडली?
तेव्हा इंदू शकुंतलाला समजावत म्हणते की नाही काकी, अजिबात नाही, असं काही नाही आहे. यावर शकुंतला म्हणते की पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे, तुझ्याकडे पाहिलं ना की जीवाला बरं वाटतं. आता इंदू शकुंतलाला म्हणते की काकी, तुम्हाला माहिती आहे आदू वारीला गेला आहे. आणि म्हणते की काकी, मी तुमच्यासाठी अभंग म्हणू, तुम्हाला जरा बरं वाटेल म्हणू. तेव्हा शकुंतला इंदूला म्हणते की म्हण. आता इंदू तिथेच असणाऱ्या विठुरायाच्या फोटोकडे बघायला लागते आणि खूप सुंदर असा अभंग म्हणायला लागते. तेव्हा शकुंतला खूपच कौतुकाने इंदूचा अभंग ऐकत असते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. तर इंदूसुद्धा खूपच इमोशनल झालेली असते. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की पण माननीय सासूबाई, एक कळत नाही आहे, तो डॉक्टर गोपाळ मुंबईला गेला काय आणि नाही गेला काय, तुम्हाला काय फरक पडतो? यावर मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू, अहो डोकं नावाची चीज असती आणि ती वापरायची पण असते, हे कधी कळणार तुम्हाला? गोपाळ आणि त्या कार्टीचं झंगाट होतं, माहिती आहे ना? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो माहिती आहे, पण सासूबाई त्याचा काय संबंध? आता मोठ्याबाई प्रेमनाथवर खूपच चिडतात आणि म्हणतात की आता हे पण मीच सांगू. आणि त्या म्हणतात की आता त्या गोपाळच्या मनामध्ये नुसती आग लागली असेल, एक नंबरचा सूडबुद्धी आहे तो. आठवतंय मला, मांजरेकर महाराज आले होते ना, त्यांच्या पोरानं काहीतरी खोडी काढली असेल का काहीतरी झालं असेल, हा पोरगा त्यांच्या मुलाला वेताळाच्या वनात सोडून आला रात्री. तेच तर ना, एकदा मनात आलं ना तो पटकन निघतच नाही त्याच्या मनातून. अहो खुनशी आहे नुसता, सहजासहजी बदलणार नाही तो. एवढी वर्ष झाली व्यंकट भाऊजींशी अजूनसुद्धा बोलत नाही आहे, यावरूनच पहा ना. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की पण म्हणून काय झालं सासूबाई, त्या पाठराखीन बाईंविरुद्ध तुम्हाला मदत थोडीच करणार आहे तो. यावर मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की का नाही करणार, या मोठ्याबाई त्याला मदत करायला भाग पाडणार. अहो डॉक्टर तो असला ना तरी मला चांगलंच माहिती आहे की त्याला कोणतं इंजेक्शन द्यायचं, कधी द्यायचं, कुठं द्यायचं, सगळं माहिती आहे मला. तेव्हा आता गोपाळ या घरात राहण्यातच आपला फायदा आहे. हे ऐकून प्रेमनाथसुद्धा खुश होऊन म्हणतो की हां, म्हणजे काही हो, डॉक्टर गोपाळ मुंबईला जाता कामा नये. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आता ही बॅद घरातून घालवण्यासाठी गोपाळ नावाचा पत्ता कसा वापरते ना मी, ते पाहाच तुम्ही. असं म्हणून मोठ्याबाई हसायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.